महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वाशी प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांसाठी माजी नगरसेविका अंजली वाळुंज, समाजसेवक विजय वाळुंज यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचं तसंच नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नागरी विकास कामांचं उद्घाटन संपन्न झालं। या प्रसंगी विभागातील विविध नागरी कामांच्या उद्घाटनासोबतच ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा, मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप, मोफत आयुष्मान कार्ड वाटप तसंच विशेषतः वाशी विभागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या उत्कर्ष व सेवेसाठी सेवा मंडळाची स्थापना असे अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले। या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक संपत शेवाळे, माजी नगरसेवक शशिकांत राऊत, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, माजी नगरसेविका अंजली वाळुंज, समाजसेवक व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी वाळुंज लोकप्रतिनिधींच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका जाहीरपणे व्यक्त केली। वाळुंज लोकप्रतिनिधींची जनतेसाठी काम करण्याची तळमळ आणि प्रामाणिक प्रयत्न पाहता त्यांनी ही भूमिका ठामपणे जाहीर केली। या परिसरामध्ये विजय वाळुंज, अजय वाळुंज आणि अंजली वाळुंज नगरसेविका यांनी मनपूर्वक लोकांची सेवा करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। निवडणुका करता काम नाही करत, एक लोकांना आनंद देण्याकरता आणि स्वतःला आनंद घेण्याकरता काम करतात आणि म्हणून मी सातत्यानं यांच्या चांगल्या कामासाठी यांच्या पाठीशी उभा आहे। भविष्यकाळामध्ये उभा राहील, समाजाचं प्रेम यांना मिळेल, आशीर्वाद मिळेल आणि त्यांचं कार्य यशस्वी होईल असा माझा विश्वास। विजय जरा फोकसमध्ये असतो, अजय पाठीमध्ये असतो, कारण म्हणजे अजय हा त्या ठिकाणी पार्क देण्याचं काम करतो आणि अंजली त्या ठिकाणी नगरसेवक काम करते। एकूण भाऊजय, पत्नी, वहिनी या सगळ्या वातावरणामध्ये हे कुटुंब अतिशय अखंड आहे आणि जनतेशी प्रामाणिकपणे राहिले। या प्रसंगी बोलताना विजय वाळुंज यांनी सांगितलं की प्रभागाचं नेतृत्व करताना नागरिकांना दिलेलं प्रत्येक आश्वासन हे केवळ शब्दात न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा आमचा ठाम संकल्प आहे। लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेली जबाबदारी जपत नागरिकांच्या गरजा, अपेक्षा आणि विश्वास यांना केंद्रस्थानी ठेवून हे सर्व उपक्रम राबवण्यात आले। पुढे ते म्हणाले, कमी कालावधीतही प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा केवळ सहभाग नसून आमच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाच्या दिशेवर त्यांनी व्यक्त केलेला दृढ विश्वास आहे। नागरिकांचा हाच अमूल्य विश्वास व त्यांची साथ हीच आमच्या कार्याची खरी पावती असून पुढील वाटचालीत अधिक समर्पित भावनेनं कार्य करण्याची आमच्यासाठी अखंड प्रेरणा आहे। या ठिकाणी नागरिकांनी जो विश्वास आमच्या वाळुंज कुटुंबियावर दाखवलेला आहे याला म्हणजे यथोचित असा प्रतिसाद देणं हे आमच्यासाठी क्रमप्राप्त होतं आणि आज म्हणजे मन एकदम भरून आल्यासारखे वाटते। आमच्या नवी मुंबईचे शिल्पकार, आमचे मार्गदर्शक माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांनी या ठिकाणी या कामांसाठी पास करण्यासाठी नागरिकांची ही जी अत्यावश्यक कामे आहे यात मोठा सिंहाचा वाटा हा आमच्या दादांचा आहे। यामध्ये प्रामुख्याने म्हणजे गेली 30 वर्ष जी अत्यंत जटिल अशी कामे होती, जी म्हणजे आमच्या विभागातील प्रामुख्याने ए टाईप असू दे, सेक्टर 15मधील B2 टाईप असू दे किंवा सेक्टर 16मधील B2 टाईप असू दे, या ठिकाणी पाण्याची समस्या होती, म्हणजे पाणी पोहोचत नव्हते। त्याचप्रमाणे अनेक वेळा चेंबर्स तुंबत होते, सिवरेज लाईन चोकअप होत होत्या, पाण्याच्या लाईन, चेंबर्स लाईन तसेच मॅनहोल्स या संपूर्ण लाईन्स ज्या आहेत या पूर्ण नव्याने टाकण्यात येणार आहेत। जवळजवळ 4 ते 5 कोटीची ही कामं आहेत। ही या ठिकाणी विभागातील नागरिकांसाठी एक प्रामुख्याने गरजेची वस्तू होती आणि ती या ठिकाणी आज नाईक साहेबांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करून या ठिकाणी शुभारंभ झाला। या ठिकाणी सर्व नागरिकांना आम्ही ज्येष्ठ नागरिक कार्ड त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड हे मोफत या ठिकाणी वितरित केले आणि त्याचप्रमाणे आमच्या विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ नागरिक महासंघ तयार केलेला आहे। त्याचप्रमाणे वाशी विभागातील महिलांसाठी स्त्री शक्ती फाउंडेशन हे महिला मंडळ स्थापन केलेले आहे, ज्याच्या अंतर्गत या महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना वर्षभरातून
किमान 2 वेळा तरी सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधा, त्याचप्रमाणे आरोग्य चेकअप जे जवळजवळ 4 ते 5 हजार रुपयाचे असते, हे विनामूल्य या ठिकाणी भेटणार आहे. त्याचप्रमाणे 24/7 म्हणजे अर्ध्या रात्रीलासुद्धा नागरिकांना मोफत ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे जे 55 वर्षाच्या वरील जे नागरिक आहेत, महिला आहेत, त्यांना मोफत ब्लड उपलब्ध करून देणार आहेत. या अशा अनेक सुविधा या आम्ही आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या मार्फत उपलब्ध करत आहोत. आणि खरं तर या सुविधा आम्ही कोविड कालावधीपासूनच या विभागातील नागरिकांना देत आहोत. आम्ही या ठिकाणी सर्व नागरिकांना हे फॉर्म भरण्याचे आवाहन करत आहोत. आणि जसं तुम्ही आम्हाला गेली 10 वर्ष प्रेम दिलं, तुमचे आशीर्वाद दिले, असेच आशीर्वाद आपले या पुढील कालावधीतसुद्धा लाभतील अशी मी अपेक्षा व आशा व्यक्त करतो. या विभागातील लोकप्रिय लोकप्रतिनिधी श्री विजय वाळुंज आणि त्यांचे कुटुंबीय अजय वाळुंज आणि अंजली वाळुंज या सगळेजण या विभागामध्ये अहोरात्र कार्यरत असतात. आणि याचा अनुभव खूप जणांना मग ॲडमिशनच्या दृष्टीने असो, हॉस्पिटलसाठी असो, जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जर काही कोणाला मदत हवी असेल तर त्यांच्याकडे नुसता अर्ध्या रात्री जरी फोन केला, ते म्हणतात त्याप्रमाणे रात्री 3ला तुम्ही फोन केलात तरी अजय वाळुंज, विजय वाळुंज, हे अंजली वाळुंज हे सगळे सहकार्यासाठी आणि तत्पर असतात. हे मी स्वतःही अनुभवलेलं आहे आणि आमच्या विभागातील अनेक जणांना याचा अनुभव आलेला आहे. तर अशा प्रकारचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ते निवडून यायला हवेत, म्हणजे हेच कार्य त्यांचं पुढेही चालू राहील. आत्तापर्यंत विजय वाळुंज आणि अजय वाळुंज यांनी जे दिवसाची रात्र करून आणि रात्रीचा दिवस करून एक फार मोठं कार्य इतके दिवस केलेलं आहे, ते म्हणणार नाहीत आम्हाला मत द्या, ते म्हणतील आम्हाला आशीर्वाद द्या. आणि आपण खरोखर त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आणि ती खऱ्या अर्थानं ती कृतज्ञता ठरेल. आणि म्हणून समाजाने देखील या इलेक्शनमध्ये विजय वाळुंज यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं. पहिली महत्त्वाची गोष्ट, आमच्या वॉर्डमध्ये नसतानासुद्धा आम्हाला ते अप्रोच करतात, परत विचारतात, पर्सनली विचारतात की तुमचा काय प्रॉब्लेम आहे का, असेल तर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात. 100% कधीकधी सगळे प्रॉब्लेम 100% सॉल्व होत नाहीत, पण ते प्रयत्न मनापासून करतात. 99% ते सक्सेस असतात. आणि खरं तर ते आमच्या वॉर्डमध्ये नाहीत, पण तरीसुद्धा ते आमच्याशी विचार विनिमय करतात, संपर्क करतात. याच्यापेक्षा काय हवं आहे आमच्यासारख्या सिनियर सिटीजन माणसांना? अशा प्रकारचं काम करणारी खूप कमी लोकप्रतिनिधी आहेत. त्यातील हे एक महत्त्वाची व्यक्ती आहे. वाळुंज फॅमिलीबद्दल बोलाल तेवढं फार कमी आहे, कारण ते रात्रंदिवस 24 तास 7 डेज पूर्ण कुठलंही काम असो, कधीही फोन केला तर ते अवेलेबल असतात. आणि त्यांचं हे कार्य हे आत्ता सध्यापुरतं नाही, तर ते गेले 15-20 वर्षापासून पूर्ण आमच्या विभागामध्ये पूर्ण फॅमिली, वाळुंज फॅमिली अविरत सेवा देत आहेत. त्यांच्या कामाबद्दल बोलाल तेवढं फार कमी आहे. आणि म्हणजे खूपच बोलण्यापलीकडचे त्याचा शब्द नाही बोलायला, की आम्ही काय बोलू नाही शकत त्यांच्याबद्दल. की प्रत्येक वेळेस कुठलंही काम असो, आणि असं नाही की ते निवडणुका आल्यात म्हणून काहीतरी सभा घेणार, कामं करून दाखवणार, असं कुठलंच नाही. त्यांचं नेहमी सतत वर्षभर त्यांचे कार्यक्रम सतत चालू असतात. आणि ते प्रत्येकाला, आणि छोटा असू मोठा असू, कोणालाही सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन सगळ्यांची कामं अगदी व्यवस्थित पार पाडतात. खूप अपेक्षा आहे, आमचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे. आणि ते विजयी होणार ही आमची भरपूर म्हणजे 101% आमची गॅरंटी आहे.